गुड मॉर्निंग, शुभप्रभात, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर काल दिवसभर व्हिडिओ म्हणजे सकाळी एक मी व्हिडिओ पोस्ट केली आणि मला ॲक्च्युली परवा रात्रीच त्रास होत होता. सो तरी पण मी सकाळी थोडीशी उठले, ट्राय केला, म्हटलं एक व्हिडिओ आपण बनवूया, जशी की आपली ती शिलाई मशीनची जी व्हिडिओ होती ना ती वाली. पण त्याच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजे मला अचानक रात्री म्हणजे मी भांडी वगैरे करत होते 11-11:30 वाजता आणि डायरेक्ट घाम वगैरे आला आणि हार्टबीट्स जोराजोरात वाढले. ऑलरेडी मला अँझायटीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे कोरोनापासून थोडंसं डोक्यावरती प्रेशर वगैरे होतं, त्याच्यामुळे झालं होतं आणि त्याच्यामुळे अस्थमाचा वगैरे पण प्रॉब्लेम झाला होता मला मध्यंतरी. पण आता एक 4-5 महिने म्हणजे कंटिन्यू होता. पण आता 5-6 महिने झाले म्हणजे असं काही प्रॉब्लेम वगैरे नव्हता. तर म्हणजे सगळं व्यवस्थित चालू होतं रेग्युलर आणि मी स्वतःला म्हणूनच बिझी ठेवायला व्हिडिओ वगैरे 6-7 महिन्यापासून स्टार्ट केल्या होत्या बनवायला. आणि त्या परवा अचानक रात्री म्हणजे मी घाबरलेच होते पूर्ण. कारण की मुलं लहान असल्यानंतर आपल्याला भीती वाटते, काही आपल्याला झालं तर आपल्या पाठी मुलांना कोण काय. सो आणि आता रक्षाबंधनची थोडी दगदग पण चालली मे बी. आणि म्हणजे आता मी मुलीला आणायला स्कूलला जायची तर तिची बॅग पण एवढी हेवी असायची, ते कदाचित त्याच्यामुळे झालं आहे का, छोटा झोपतो म्हणून त्याला मी असा हात देते, सो त्याच्यामुळे झालं आहे मला माहिती नाही. बट काल ना म्हणजे परवा रात्री अचानक ते चेस्टमध्ये दुखायला लागलं हार्टच्या इथे आणि मी खूप घाबरली. हार्टबीट्स पण एवढ्या स्पीडनी वाढल्या होत्या आणि त्याच्यानंतर मला ना हा एक साईड जो माझा खांदा आहे ना तो पूर्ण असं दुखायला लागला आणि जड झाला. नेमकी डाव्या साईडलाच आपल्याला दुखतं आहे, डाव्या साईडचाच हात जड झाला, त्याच्यानंतर हाताला मुंग्या आल्या, बेकार मला अस्वस्थ होत होतं. आणि त्याच्या आदल्या दिवशी मला थोडी सर्दी झाली होती आणि माझ्या नोजचा प्रॉब्लेम आहे की एका साईडला थोडीशी हड्डी एक्स्ट्रा आहे आणि सर्दी झाल्यामुळे ते चॉकअप झालं. मग जे म्हणजे जिथून दुसरं दोन्ही पण आहेत ते असे चॉकअप झाले होते. आणि मला आधी असं पण ब्रीथिंगचं त्रास आहे, म्हणजे मी मोठ्याने श्वास घेते त्याच्यामुळे मला इथे दुखायचं असं डॉक्टर बोलायचे, दम्याचा त्रास होता त्यामुळे. तर मी सर्दी झाल्याच्यानंतर चॉकअप झाल्यानंतर मग आपण जेव्हा मोठ्याने श्वास सोडतो तर डॉक्टरांचं बोलणं होतं की, म्हणजे मी जेव्हा सकाळी काल गेले डॉक्टरकडे, कारण की भीती खूप वाटत होती की पॅरेलिस वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. कारण की बरोबर एकाच साईड सगळं दुखत होतं, डोकं पण हेच दुखत होतं, हात पण हाच दुखत होता, पायाला मुंग्या यायला स्टार्ट झाल्या होत्या, हार्ट्स दुखत होता. असं मी घाबरलेच होते की काय नक्की काय झालं असेल. दवाखान्यात गेले तर डॉक्टरनी म्हणजे माझं रात्री बी पी वाढला होता कदाचित, कारण की ते हार्टबीट्स एवढ्या मोठ्याने चालले होते त्याच्यावरून वाटत होतं. पण डॉक्टरकडे सकाळी गेले तेव्हा ते बोलले बी पी वगैरे नॉर्मल आहे. तर ते बोलले की जर संध्याकाळपर्यंत तसंच जर तुला काय वाटलं ना तर आपण हे सॉरी काय बोलतात ते, मला ECG करायला सांगितली होती. जर संध्याकाळपर्यंत नाहीच बरं वाटलं तर ते बोलले आपण ECG करूया. आणि दिवसभर मला ते चालूच होतं, म्हणजे मला हात ना असं जास्त त्याची मूवमेंट करता येत नव्हती, जास्त हलवता येत नव्हतं, एकदम जड झाल्यासारखं वाटत होतं. खूप म्हणजे खूप भीती वाटत होती. नंतर ते हाताला मुंग्या येणं वगैरे, म्हणजे जे असे सिम्पटम्स असतात ना तसेच जाणवत होते. रात्री पण असं वाटत होतं की 9 वाजता 9-9:30ला ते घरी आल्यावर मी बोलले की करूया का जे डॉक्टरनी सांगितलं ते करायला. तर ते बोलले की, म्हणजे त्यांना थोड्याशा गोष्टी अशा माहीत आहेत मेडिकलमधल्या, तर ते बोलले की तुझं बी पी वगैरे ठीक आहे, तर असं काही नसेल की ते करायची गरज आहे म्हणून. तर त्याच्यानंतर मग 9 वाजता मला एकदम भीती वाटायला लागली. म्हटलं नाही जर का असेल तर रात्री झोपायचं आहे परत. पण त्याच्यानंतर ECG करणारे ते बंद झालं होतं. तर मग नंतर ते बोलले बघूया, जर नाहीच काय वाटलं तर आपण सकाळी करूया. मग हाताचा MRI वगैरे पण आपण हवं तर करून घ्या. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की डाव्या साईडची आपली नस एखादी कोणती तरी दबली असेल ना हाताची, कारण की ह्या हातावरती माझं प्रेशर होतं. सो ते बोलले की त्याच्यामुळे पण आपल्याला हार्टच्या इथे पेन होतं. आणि डॉक्टर पण सेम बोलले होते की हाताच्या ज्या नसा आहेत त्या आपल्या हार्टपर्यंत असतात. तर त्याच्यानंतर मी म्हणजे असं वाटत होतं ना की रात्री 12-1 वाजता असं वाटत होतं ना की आमच्या इथे, म्हणजे मी विटाव्याला राहते, तर ठाण्यामध्ये मोठं शिवाजी हॉस्पिटल आहे गव्हर्मेंट. कधी जात नाही लाईफमध्ये, पण आता रात्रीचे डॉक्टर्स वगैरे नव्हते तर मी ह्यांना बोलत होते आपण एमर्जन्सीला तिथे जाऊया का. तर ते बोलले नाही तू ट्रस्ट कर, तू बरी आहेस, तुझ्या मनात खूप भीती झाली ना म्हणून तुला असं वाटतं की तुला काय होईल का वगैरे. बोलतात नको टेन्शन घेऊ, आहे ना मी. आणि त्याच्यानंतर मग ते बोलले नाही बरं वाटेल म्हणून. आणि मग मी तो जो डॉक्टरने गोळ्या दिल्या होत्या त्या रात्री जेवल्यावर घेतल्या
रात्री नाही म्हणजे मला 2च्या नंतर झोप आली तर मी झोपले आणि आता सकाळी उठले. पण ना एक म्हणजे आता तुम्ही बोलाल याचा व्हिडिओ काय बनवते? तर याचा व्हिडिओ याच्यासाठीच बनवते की आपल्याला जेव्हा लहान मुलं असतात ना, त्यावेळेला आपल्याला आपल्या जीवाची जास्त काळजी नसते. म्हणजे हे टेन्शन असतं की आपल्याला काय झालं तर आपल्या मुलांचं काय होईल पुढे. भले तुमची फॅमिली किती मोठी असून दे, काही असून दे, पण आईचं सुख असतं ते मुलांना कोणाकडून रिटर्न मिळत नाही. म्हणजे आई ती आईच असते. म्हणजे ती जी अटॅचमेंट असते ना, ती किती पण असू दे, आई रागिष्ट असू दे, ओरडणारी असू दे, काही असू दे. पण हां, आई आपल्याला रिटर्न म्हणजे मुलांच्या आयुष्यातून गेल्यानंतर मिळत नाही. म्हणजे आपण आत्ता आम्ही एवढी मोठी झालो. भले रागवतो, रुसतो, पण मम्मीचा एक दिवसभरात कॉल नाही ना आला, तर असं वाटतं, यार ती कॉल करते तेव्हा आपण ओरडतो, की किती कॉल करतेस? मग रात्री असं वाटतं, यार दिवसभरात तिने एक पण नाही कॉल केला, का नसेल केला? म्हणजे ते एक बोलतात ना, ते अटॅचमेंट अशी वेगळीच असते. आणि खरंच सांगते मित्रांनो, मला त्या रात्री म्हणजे कालचा पूर्ण रात्र असं वाटत होतं ना, की मी ओके असेल ना, मला बरं होईल ना. तसं काही नसेल ना, अटॅक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नसतील ना, जर तसं झालं तर माझ्या मुलांचं काय होईल? म्हणजे पहिला प्रश्न तो येतो, की आपल्याला काय झालं तर आपल्या मुलांचं काय होईल? कारण की ज्यावेळेला एखादी मुलगी जेव्हा आई बनते ना, तेव्हा तिला तिला स्वतःची नसते काळजी, तिच्या मुलांची काळजी असते. आणि मग फायनली आत्ता मला सकाळी ठीक वाटते, ओके आहे. म्हणजे मला चेस्टला वगैरे काही पेन होत नाही आहे. हात मला थोडाफार वाटतो आहे, म्हणजे मला असं वाटते कदाचित ते मी बॅग्स वगैरे आणते किंवा त्याला झोपायला देते म्हणून माझ्या हाताची नस वगैरे दबली असेल आणि त्याच्यामुळे ते पेन स्टार्ट झालं होतं. पण खूप म्हणजे कालची आणि परवाची रात्र होती ना, ती खूप एकदम बेकार गेली. म्हणजे अशा मनात खूप विचित्र विचित्र प्रश्न येत होते. सो म्हणजे मला ठीक आहे, म्हणजे मिस्टरांनी सांगितलं की असे नसतील सिम्पटम्स, तरी पण मी सांगते की कोणाला काय वाटत असेल, भीती वाटत असेल, तरी लगेच डॉक्टरला दाखवा. डॉक्टरचं सजेशन घ्या, अंगावरती काढू नका. कारण की कधी-कधी आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टी ज्या हलक्यात आपण घेतो ना, त्या गोष्टी मोठ्या पण असू शकतात. तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आता मी ओके आहे आणि तुम्ही पण सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि एकदम आनंदित आणि हॅपी आणि हेल्दी राहा. सो भेटूया आज व्हिडिओ करूया आपण एक. पण म्हटलं चला, आता मी तुम्हाला फॅमिली म्हणते तर तुमच्यापर्यंत मला शेअर करावंसं वाटलं, सो मी शेअर केलं.